पण म्हणजे काय की वारकरी संप्रदायाला घेऊन काहीतरी करता येतं, हा महत्वाचा संप्रदाय आहे, हा मुख्य प्रवाह आहे, हे सगळ्याच लोकांना कळलं ना. मग ते राजकारणामध्ये डावे असोत, उजव्या असोत, मधले असोत, वरचे असोत, खालचे असोत, पाताळातले असोत, म्हणजे भूमिगत सगळ्या प्रकारच्या लोकांना त्याची कल्पना आली. एका शिष्याला दुसऱ्या शिष्याला आलेला अनुभव त्यांनी सांगितला चमत्काराचा, तर हा ऐकणारा शिष्य त्याला चॅलेंज नाही करणार, असं कसं काय शक्य असं म्हणणारच नाही. ही निस्सीम अशा प्रकारची गुरुनिष्ठा जी आहे, त्या गुरुनिष्ठेतून लिहिली गेलेली चरित्र अगोदरच्या काळातली ती ही जिओग्राफी आहे. यांच्यापैकी कोणाला का वाटू नये समर्थांचं चरित्र लिहावं, समर्थांच्या बद्दल काहीतरी लिहावं, गेल्या बाजार आरती लिहावी. अहो, आरतीकारांच्या लक्षात येत नाही बाकीच्यांच्या बद्दल काय बोलतात, ते काय समर्थ सांप्रदायिक नव्हते. मला समर्थ सांप्रदायिकांनी लिहिलं शिवाजी महाराजांचं एक चरित्र दाखवून द्या. नमस्कार. महाराष्ट्र मंथन अंतर्गत वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि विषयाकडे वळण्यापूर्वी एका गोष्टीची आठवण करून देतो की आपल्याला वारकरी संप्रदायाची मांडणी करताना ती केव्हाही इतर संप्रदायांच्या संदर्भात करावी लागणार. आणि ती कशासाठी, तर ही महाराष्ट्रामध्ये जी एक धार्मिक परिसंस्था म्हणतो आपण, रिलिजियस इकॉलॉजिकल सिस्टीम असं म्हणता येईल, त्या परिसंस्थेमध्ये असे अनेक धर्म किंवा धर्मपंथ होते. आपल्याला कल्पना आहे. म्हणजे आपण अगदी गेल्या 1000 वर्षाचा जरी इतिहास पाहिला तरी आपल्याला असं दिसतं की तेव्हा महाराष्ट्रातनंच काय, परंतु भारतामधनं म्हटलं तरी चालेल, जवळजवळ बौद्ध धर्म हा अस्ताचराला चाललेला होता वेगवेगळ्या कारणामुळे, काही का असेना. पण उदाहरणार्थ आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर जैन धर्म अस्तित्वामध्ये होता तेव्हा सुद्धा निश्चितपणे. त्याच्यानंतर शैव संप्रदाय तेव्हा अस्तित्वामध्ये होता. आणि मग उरलेले समजा जर आपण वैदिक मानला आपण समजा तर मग त्याच्यामध्ये आपणाला असं दिसतं की वारकरी आहेत, महानुभाव आहेत, आणखीन कोणी आहेत. नंतरच्या काळामध्ये रामदास संप्रदाय येतो 17व्या शतकामध्ये. त्यामुळं कुठल्याही एका संप्रदायाचा जर विचार करायचा झाला तर इतर संप्रदायांचा संदर्भ आपल्याला द्यावाच लागेल. काही प्रमाणामध्ये तुलनात्मक अभ्यास तो होईलच, हे आपल्याला सांगावं लागतं. आणि त्यातल्या त्यात परत कसं होतं, या सगळ्या इतिहासामध्ये आपल्याला दिसतं महाराष्ट्राच्या की वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासून इथला धार्मिक जीवनातला मुख्य प्रवाह राहिलेला आहे, अधिक प्रभावी राहिलेला आहे. त्यामुळे इतर संप्रदायांचा अभ्यास करताना तुम्हाला परत वारकऱ्यांकडं वळावंच लागणार. परंतु वारकरी संप्रदायाचा अभ्यास करताना सुद्धा इतरांची दखल घ्यावी लागणार. कारण बऱ्याच वेळेला इतरांची मांडणी ही वारकऱ्यांना गृहीत धरून केलेली असते. वारकऱ्यांना तसं कधीच कारण मिळालं नाही, कारण त्यांचा संप्रदाय पहिल्यापासूनच प्रभावशाली होता. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की वारकऱ्यांच्यामध्ये समर्थ रामदास किंवा श्री चक्रधर यांच्याबद्दल काहीही कथा प्रचलित नाही आहेत. उलट त्या संप्रदायांमध्ये आहेत वारकऱ्यांच्या संदर्भात, वारकरी संतांच्या संदर्भात. का? कारण त्यांना दिसतंय ना ते वास्तव की अरे हे जास्त प्रभावी आहेत आणि आपल्याला यांच्या पार्श्वभूमीवरती, यांच्या संदर्भात, प्रसंगी, यांच्या तुलनेत, कदाचित यांच्या स्पर्धेत सुद्धा आपली मांडणी करावी लागेल. त्यामुळे ती सावधपणे करावी लागते, हे त्यांना माहिती आहे. म्हणून तुम्हाला हा फरक त्याच्यामध्ये दिसतो. आता अलीकडच्या काळात ज्या वेळेला आपण येतो, अगदी अलीकडच्या काळामध्ये, तेव्हा आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे सगळे पाश्चात्य देशातनं, युरोपमधनं काही नवीन विचारांचे वारे इथे आले की ज्याच्यामध्ये काही धार्मिक आहेत निश्चितपणे, काही तात्विक आहेत, काही राजकीय सामाजिक आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्याकडनं मिळालेल्या पद्धतीशास्त्राच्या आधारे, लेखनशास्त्राच्या आधारे या सगळ्या गोष्टींची मांडणी करावी लागेल, पुनर्मांडणी करावी लागेल, असं त्या संप्रदायाच्या लोकांना सुद्धा वाटणं शक्य आहे. आणि जे प्रत्यक्षात सांप्रदायिक नाहीत, परंतु संप्रदायांचा परामर्श घेतल्याशिवाय आपल्याला आपली नवी वैचारिकता पुढे आणता येणार नाही, याची कल्पना आहे. त्यांना सुद्धा परत तिकडे वळावं लागतं. अगदी उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरण कुठलं आहे? कम्युनिस्टांचं उदाहरण आहे. समाजवादी विचारसरणीची मंडळी आहेत, त्यांची एक मार्क्सवाद नावाची एक मेथड आहे अभ्यासाची, ज्याला द्वंद्वात्मिक भौतिक वाद वगैरे म्हणतात, डायलेक्ट्रिकल मटेरियलिझम, तपशिलात जात नाही. तर ती अंगीकारलेले काही लोक
भौतिकवादाचा, हा सगळा अभ्यास करायला लागले. त्यातली तुम्हाला मी 3 उदाहरणं देईन. पहिलं उदाहरण कोणतं देईल की साधारणपणे एकाच वेळेला 1950च्या काही वर्ष अगोदर आपल्याकडे 2 मंडळींनी धर्मसंप्रदायांचा वगैरे विचार केला. त्यामध्ये गंबा सरदार आणि बारम सुंठनकर. आता सरदार हे ऑफिशियली दीक्षित कम्युनिस्ट नव्हते, उलट त्यांचा कल गांधीवादाकडे पण होता, परंतु मेथोडॉलॉजी म्हणून त्यांना प्रसंगी मार्क्सवादाचा आधार घ्यावा असं वाटायचं आणि ते घ्यायचे. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या सामाजिक परिस्थितीबद्दल वगैरे जे लिहिलं, विशेषतः धर्मांच्या आधारे, त्याच्यात तुम्हाला असं दिसतं की त्यांनी हा विचार केला, या सगळ्या संप्रदायांचा विचार एका भौतिक पद्धतीने केला, मार्क्सच्या आधारे केला असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि त्या काळात त्यांची मांडणी खूप गाजली, अरे वेगळ्या प्रकारचं काहीतरी दिसतंय, हा आपल्याला तो मुद्दा दिसतो. तसंच दुसरे बारम सुंठनकर ते ऑफिशियली मार्क्सवादी होते आणि नंतर ते रॉयवादी झाले, पण त्यांची मेथोडॉलॉजी तीच आहे ना. मग त्यांनी त्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून आपल्याला असं दिसतं की बऱ्यापैकी भौतिकवादाच्या अनुषंगानं त्यांनी ते लिहिलेलं आहे. ही 2 नावं मी तुम्हाला सांगितली, तपशिलात आत्ता जाणार नाही, कदाचित नंतर केव्हा तरी जाऊ. आत्ता अगदी अलीकडचं उदाहरण मला घ्यायचं आहे, म्हणजे अलीकडचं म्हणजे अगदीच अलीकडचं नाही आहे, साधारणपणे 70-80च्या दरम्यानची एक गोष्ट आहे. त्यावेळेला कॉम्रेड प्रभाकर वैद्य हे मार्क्सवादी परत विचारवंत वगैरे, आणि त्यांनी सुद्धा पुस्तकं लिहिली अशा प्रकारची. त्यांनी एक पुस्तक श्री चक्रधरांच्यावरती लिहिलं. चक्रधर म्हणजे महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक, आणि त्या पुस्तकाचं नाव काय, संतांनी वाईट टाकलेला संत. तर ते शीर्षकच वाचून एखाद्याला आश्चर्य वाटेल, अरे हा काय प्रकार आहे, त्यांना कोणी वाईट टाकलं. वस्तुस्थिती अशी आहे की महानुभाव संप्रदायाने स्वतःलाच अलिप्त करून घेतलं सगळ्या बाकीच्या लोकांच्या पासून, की आपला विचार आपल्यापुरताच मर्यादित ठेवायचा. त्यासाठी त्यांनी गुप्तलिप्या सुद्धा, सांकेतिक लिप्या तयार केल्या. आपलं जे काय ते बाहेर जाऊच दे. त्यामुळं साहजिक असणार की बाकीच्या लोकांची त्यांच्याबद्दल गैरसमज होणार आणि ते दूर करावेत असं या संप्रदायाकडनं कधी वाटलं नाही. त्यामुळं त्या प्रकाराला वाईट टाकून नाही म्हणता येणार, बहिष्कृत असं नाही म्हणता येणार. पण आता काय सांगायचं, यांना असं वाटलं की नाही, म्हणजे आता त्यांना काही चक्रधरांच्या मांडणीत काही पुरोगामी प्रकारच्या गोष्टी आढळल्या, मग असं आढळलं की यांचा उत्साह द्विगुणित होणार आणि मग ते त्या पद्धतीने मांडायला सुरुवात करणार. तर हा विनाकारण तुम्हाला अगदी अलीकडच्या काळात सांगतो, म्हणजे खुद्द सांप्रदायिकांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने थोर पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या निमित्ताने पहिल्यापासूनचीच गोष्ट आहे, भारतभर आहे ती खरं तर, सुट्ट्या जाहीर केलेल्या असायच्या आणि त्या दिवशी सुट्टी नसायची. आता योगायोगानं आपला फार मोठा लांबचा इतिहास आहे, शेकडो नव्हे हजारो वर्षांचा. त्यामुळे आपल्याकडे अनेक महापुरुष होऊन गेले. त्या महापुरुषांना मानणारे, त्यांना स्वतःचे अनुयायी समजणारे असे सुद्धा लोक आपल्याकडं आजही आहेत. मग त्यांच्यापैकी प्रत्येक प्रकारच्या लोकांना असं वाटणं साहजिक आहे की आपल्यासुद्धा श्रद्धास्थानाच्या वेळेला आपल्याला हे पाहिजे, महापुरुष म्हणून काहीतरी सुट्टी बिटी पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे. तिचं प्रॅक्टिकली शक्य नाही, कारण मग 307 दिवस आपल्या याच्यातच जातील, कारण तेवढे महापुरुष आपल्याकडे नक्कीच आहे. मग एक पर्याय काय निघाला की त्या दिवशी सरकारी पातळीवरती संबंधित महापुरुषाच्या संदर्भात काहीतरी करायचं, म्हणजे त्याचा चित्र लावायचं, फोटो लावायचा आणि मग त्या संबंधी सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्या ऑफिसमध्ये यायचं, त्याला आदरांजली व्हायची. मंत्र्यांनी, म्हणजे जर सचिवालयात मंत्रालयात असेल तर अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला जाऊन फोटोला हायबीर घालायचा. तर असं झालं आणि मग महापुरुषाची यादी जाहीर होते. मग त्याच्यामध्ये आमचाही पुरुष पाहिजे असं लोक म्हणायला सुरुवात करतात आणि त्याच्यात कुणीतरी असं सांगितलं संप्रदायिकांच्या पैकी की त्याच्यात श्री चक्रधरांचा समावेश व्हायला पाहिजे. आणि आता सरकार केव्हाही, म्हणजे चक्रधरांच्या संदर्भात सगळ्यांनाच आदर आहे, असतोच, आणि अशी मागणी आल्यानंतर कसं कोण नाही म्हणेल. म्हणून मला वाटतं सरकारने ते केलं सुद्धा जाहीर. मधल्या काळामध्ये त्या संप्रदायाच्या काही लोकांना निश्चितपणे, आणि सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे की ते अवतारी पुरुष होते, म्हणजे अवतारच होते. त्यामुळे त्यांना महापुरुष म्हणणं म्हणजे त्यांना सामान्य माणसाच्या पातळीवरती आणणं. महापुरुष हा महा असतो, पण सामान्य माणसाच्या तुलनेमध्ये असतो. तो ईश्वर कधीच नसतो ना. पण या उलट चक्रधर ईश्वराचे अवतार आहेत, ईश्वरच आहेत. म्हणून महानुभावांच्यातल्या एका गटाने माझ्या माहितीप्रमाणे असा एक पवित्रा घेतला की नाही, अशा यादीत त्यांचं नाव असतं कामा नये. मी सांगतो काय तुम्हाला की हा जो एक
चित्र दिसतं आपल्याला आपल्याकडचं सगळं, ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं आहे. तर हे मी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आणलं की वैद्यांना जसं वाटत होतं तसं काय नाही आहे, पण हा विनाकारण वारकरी संप्रदायासंदर्भात सुद्धा गैरसमज की जणू काही यांनी त्यांना वाईट टाकलं, तर असं काही कोणी केलेलं नाही. तो एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहे. म्हणून हे गैरसमज दूर करणं, कारण कसं आहे की जो संप्रदाय जास्त प्रभावशाली आहे ना, त्याच्याबद्दल गैरसमज होणं असणं हे एकूण महाराष्ट्राला सुद्धा परवडणारं नाही. आपण आत्ता मधल्या काळात राजकीय एक कॉन्ट्रोवर्सी पाहिली, ज्याच्यात पडायची माझी अजिबात इच्छा नाही, कारण ती राजकीय आहे. की वारकरी संप्रदायात कुणी सांगितलं, कुणीतरी घुसले, कुणी म्हटलं नाही नाही, मग त्या दोघांच्यात जो काही संघर्ष झाला तो आपण गेले काही महिने बघितला. पण म्हणजे काय की वारकरी संप्रदायाला घेऊन काहीतरी करता येतं, हा महत्त्वाचा संप्रदाय आहे, हा मुख्य प्रवाह आहे, हे सगळ्याच लोकांना कळलं ना. मग ते राजकारणामध्ये डाव्या असोत, उजव्या असोत, मधले असोत, वरचे असोत, खालचे असोत, पाताळातले असोत, म्हणजे भूमिगत सगळ्या प्रकारच्या लोकांना त्याची कल्पना आली. म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल सांगणं गरजेचं आहे. आणि अलीकडच्या काळात ते मला का प्रकर्षाने जाणवलं, कारण दोन गोष्टी माझ्या पाहण्यात ऐकण्यामध्ये आल्या. एक, स्वामी गोविंद देवगिरी यांनी दासबोधात मुख्य ग्रंथ म्हणजे खरा ग्रंथ आहे, बाकीचे काही ग्रंथबिंथ नाहीत, अशी एक भूमिका घेतली. मग तिथं काहीतरी म्हणणं वारकरी संप्रदाय म्हणून आणि अभ्यासक म्हणून महाराष्ट्राचा मला भाग पडलं. माझ्याही अभ्यासाचा विषय आहे तो. तिकडे दुसऱ्या ते कोण एक बाई आल्या, तर त्यांनी सगळा संप्रदाय मोडीत काढला, ज्ञानोबा तुकोबा सगळ्यांना सुद्धा. तेव्हा मग मला असं वाटलं की हा सगळा इतिहास आपण शुद्ध करायला पाहिजे. मी परत का सांगितलं आहे तुम्हाला आता सगळं, की याची एक बॅकग्राऊंड नेमकी काय आहे ते मला तुमच्या पुढे ठेवायचं आहे. असो, तर आता आपल्याला कुठे वळायचं आहे? समर्थांकडे वळायचं, की समर्थांच्या चरित्र लेखनाच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो, जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण विशेषतः शंकर श्रीकृष्णदेव यांच्या मांडणीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला, की त्यांची काय इच्छा होती, की म्हणजे पहिल्यांदा एक तर मुद्दा सरळ आला. काय मुद्दा सरळ आला? की समर्थ रामदासांचं चरित्र यांना ज्या प्रकारचं हवं होतं तसं काही संप्रदायिकांनी लिहिलेलं नाही. म्हणून जे अंतेवासी, म्हणजे अंतेवासी नाही म्हणत त्यांना, ते समर्थांच्या बरोबरचे ते शिष्य होते समर्थांच्याकडचे, ज्यांना सहवास मिळाला, असे गिरिधर असतील उदाहरणार्थ, किंवा दुसरे आणखीन त्यांचे जे शिष्य आहेत, अनेक ग्रंथ वगैरे ज्यांनी लिहिले नंतरच्या काळामध्ये, समर्थ प्रताप लिहिणारे गिरिधर असतील, किंवा इकडे दुसरं त्यांचं अत्यंत महत्त्वाचं जे पुस्तक आहे ते म्हणजे आता स्वानुभव दिनकर स्वामी असतील, स्वतः कल्याण, या मंडळींनी चरित्र ज्या पद्धतीने म्हणजे ज्यांनी लिहायला पाहिजे होती त्यांनी लिहिलीच नाही, परंतु ज्यांनी लिहिली त्यांनी सुद्धा अपेक्षेप्रमाणे लिहिली नाहीत, अशी तक्रार केली. म्हणजे ती कुणी केली? शंकरराव देवांनी केली. आणि ती का, ती मी तुम्हाला सांगितलं. आता शंकरराव देव ज्या काळामध्ये समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करू लागले त्या काळाकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तो काळ म्हणजे 20व्या शतकाची नुकतीच सुरुवात होती. म्हणजे मी सांगितलं त्या प्रकारच्या पाश्चात्य सगळ्या पद्धती इतिहास लेखनाच्या, चरित्र लेखनाच्या आपल्याकडे आल्या होत्या आणि लोक त्यांचं अनुसरण करून लिहायला लागले होते. हा एक मुद्दा होता. पण त्याचबरोबर विशेषतः धर्माच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे सांप्रदायिक लोक होते ना, सांप्रदायिकांनी लिहिलेली चरित्र होती. मग आता नवीन पद्धतीने ते मांडणी केली पाहिजे, नवीन लोकांच्या पुढे गेलं पाहिजे, त्यांच्यासमोर आपण पुढे म्हणजे त्यांच्यासमोर गेलं पाहिजे. तेव्हा जे एकदमच नवीन आहे, ज्यांचा संप्रदायाशी काही संबंध नाही, त्यांचं काम सोपं होतं. राजवाड्यांचं काम का सोपं होतं? राजवाड्यांना पारंपरिक सांप्रदायिकांशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांचा अप्रोच वेगळा, त्यांचं सगळं त्या ठिकाणी वेगळं होतं. पण तशा पद्धतीने यांना चाललं असतं का वागून? नसतं चाललं. म्हणजे त्यांची थोडी ओढाताण झाली की इकडे पारंपरिक चरित्र आहेत सांप्रदायिकांनी लिहिलेली, बरीच त्यांच्या मनासारखी नसतील लिहिलेली. मग आता आपण काय करायचं? म्हणजे पारंपरिक पद्धतीने जी चरित्र लिहिली गेली ना संतांची, त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे हिजिओग्राफी, शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. म्हणजे मग त्याचा जो नायक असतो, चरित्र नायक, तो चरित्र नायक त्याच्याकडे लौकिक दृष्टिकोनातून पाहायचंच नाही, त्याच्याकडे अलौकिक दृष्टिकोनातूनच पाहायचं. म्हणजे तो चमत्कार करतो हे मान्य करायचं, तिथं का आणि कसा हा प्रश्न नाही विचारायचा. आता समर्थांच्या अनेक चरित्रांमध्ये लागल तेवढे चमत्कार आहेत, पारोपारी चमत्कार आहेत. आता राजवाडे काय म्हणणार, या चमत्कारावरती आमचा विश्वास नाही, सरळ मुद्दा आला. कारण राजवाड्यांचा संबंध संप्रदायाशी नाही. पण तशी त्या टोकाची भूमिका सगळे सांप्रदायिक नाही घेऊ शकत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आला ना. आता राजवाडे काय म्हणणार,
आधुनिक पद्धतीने की समर्थांच्या शिवाजी महाराजांच्या सगळ्या कृत्यांमध्ये समर्थांचं थेट प्रत्यक्ष अंग होतं की ज्या तिथे असण्याला पॉलिटिकल म्हणता येईल आधुनिक अर्थाने, राजकारण करत होते आधुनिक अर्थाने. सांप्रदायिकांचं काय म्हणणं असणार त्यावेळेला? सांप्रदायिकांचं म्हणणं असणार की समर्थ हे एवढे काय, त्यांच्यामध्ये एवढी कृपाशक्ती आहे, त्यांचा नुसता आशीर्वाद सुद्धा पुरेसा होईल, अधिक काही करायची गरजच नाही त्यांना. म्हणजे प्रत्यक्ष जाऊन एखादी बातमी सांगायची शिवाजी महाराजांना, किंवा अमुक ठिकाणी इतकं सैन्य घेऊन जा, या मार्गाच्या ऐवजी त्या मार्गाने जा, अमावस्येच्या ऐवजी पौर्णिमेला जा. म्हणजे ज्योतिषाचा संबंध नाही, मी आपलं कुठली तरी ती सांगायची म्हणून सांगतो तुम्हाला. हे याची गरज नाही समर्थांना. समर्थ काय करणार? समर्थ थेट सांगणार की म्हणजे आशीर्वाद देणार. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जे जे काही कृत्य केली की ना, त्या सगळ्या कृत्यांच्या मागे अर्थात यांच्या म्हणण्याप्रमाणे जर काही कुणी असेल तर ते समर्थांचं काय म्हणूयात त्याला, कृपा, समर्थांची त्यांच्यावरची असणारी कृपा, असं साधारणपणे या मंडळींचं म्हणणं असणार. आणि मग ते जे काही म्हणणं आहे ना, ते म्हणणं ते कसं मांडतात बघा. पहा, मी तुम्हाला सांगतो, हे माझ्याकडे समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ आहे की जे पहिले चरित्र ऑफिशियली म्हणता येईल. आणि ते फार दिवसांनी नाही, फार लवकर लिहिलं गेलं रामदासांच्या नंतर. तर त्याच्या आणि यांचा डायरेक्ट संबंध असलेला गिरधरांचा, शिष्यच म्हटलं तरी चालेल, इतक्या जवळचा. आता काय म्हणतात उदाहरणार्थ समर्थ प्रतापामध्ये गिरीधर की समर्थासी सर्वदा पर्वती राहणे. बरोबर आहे ना, ते सगळं शिवथर गड असेल किंवा नंतर आणखीन काही परळी, सज्जनगड, अमुक तमुक ज्या गोष्टी असतील, पर्वताशी संबंध आहे. शिवराजाशी सदा पर्वतदुर्गे बांधणे मान्य. समर्थ दर्शने माळा छत्र पावणे, छत्रपती होणे समर्थ प्रतापे. समर्थांचं नुसतं दर्शन घेतलं त्यामुळं त्यांना वैभव प्राप्त झाले, छत्र मिळालं, समर्थ प्रतापे. त्यासाठी काय ह्याची गरज आहे? त्यासाठी समर्थांशी काउन्सिलिंग करण्याची, म्हणजे समर्थांचा उपदेश घ्या, म्हणजे राजकीय सल्ला मसलत करण्याची गरज नाही. दीर्घदंड नमस्कार घालूनी, चरण पादुका मस्तकी धरुनी, राज्य पावला क्षत्रिय दाक्षिणी, द्विजराज्य दिलेले समर्थे. संपला मुद्दा. नमस्कार केला, दंडवत घातलं, दासबोधाची पारायणे केली, काही गरज नाही ना बाकी आणखीन काही करायची. तर ही संप्रदायिकांची भूमिका आहे, लक्षात घ्या. ही जिओग्राफी आहे. आणि सांप्रदायिक म्हणजे कसे असतात? आपल्या गुरुवरती पूर्ण श्रद्धा. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ मी सांगेन की दुसरे एक त्यांचा मगाशी उल्लेख केला, स्वानुभव दिनकर लिहिणारे दिनकर स्वामी. तर दिनकरांनी काय लिहिलेलं आहे बघा गुरुच्या बद्दल, म्हणजे किती उत्कट. अलीकडच्या लोकांना कदाचित ते ऑड वाटेल, पण तसं त्या काळामध्ये नव्हतं. ते असं म्हणतात की बघा काय करावं, तेने वाटे मुखी रामदास गावे, जिव्हे रामदास उच्चारावे, निजकरी रामदास पूजावे, अनंता उपचारी, नेत्री रामदास पाहावे, कानी रामदास चरित्र ऐकावे, रामदास पदीचे जिघरावे, निर्माल्य घ्राणे, ओष्टी रामदासपदी चुंबन, पादांगुष्ट चोखावे चुरचुरून, रामदासांपुढे करावे नर्तन, निजपदी सहज स्थिती, मस्तकी रामदास वंदावे, हृदयी रामदास अलिंगावे, कडकडोनी सर्वांगीसी भेटावे, रामदास सहज स्थिती, निजहृदयी रामदास साठवावे, स्कंधी रामदास बैसवावे, पाठीसी रामदास घालावे, वाम सव्य सहज स्थिती. हे एवढी त्यांना गुरुच्या बद्दल. त्यामुळे गुरुने चमत्कार केले असं एका शिष्याला दुसऱ्या शिष्याला आलेला अनुभव त्यांनी सांगितला चमत्काराचा, तर हा ऐकणारा शिष्य त्याला चॅलेंज नाही करणार, असं कसं काय शक्य असं म्हणणारच नाही. ही निस्सीम अशा प्रकारची गुरुनिष्ठा जी आहे, त्या गुरुनिष्ठेतून लिहिली गेलेली चरित्र अगोदरच्या काळातली ती ही जिओग्राफी आहे. आणि आता 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ही मंडळी येतात, त्यातली काही शुद्ध सांप्रदायिक आणि एक संप्रदायाचा कवळीतका संबंध नाही, टोटल आधुनिक देव राजकारणी पद्धतीने म्हणजे पाहणारा. मग आता ह्या दोघांचा झाला संगम. कारण शेवटी राजवाड्यांना सुद्धा जे काही मटेरियल मिळणार, सामग्री मिळणार, प्रमाण म्हणून सापडणार, ते कुठलं असणार आहे?
तर शेवटी तुम्हाला पारंपरिक हेजिओग्राफिक चरित्रच घ्यावी लागणार आहेत, लक्षात घ्या. आणि मग त्याला जोडून जर काही मिळाली कागदपत्र समाकलित की जे राजवाड्यांना एक मिळालं असं वाटलं, वाक्यनिशी बखर ते आपण वाक्यनिशी टिपण, आणि त्याच्यावर सगळा त्यांचा इमला उभा राहिला, तर तेवढ्यापुरतं त्यांना त्या संप्रदायाशी जुळून घेणं मान्य करणं भागच आहे ना, दुसरा पर्यायच नाही, कारण बेसिक सामग्री ती आहे. त्यामुळे तिचा त्यांनी उपयोग केला, आणि तो उपयोग करताना त्यांनी आधुनिक पद्धतीने ते ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला एका बाजूला. दुसरीकडे संप्रदायाचा काय मुद्दा झाला, सांप्रदायिक सुद्धा शिक्षण घेत होते ना आधुनिक. म्हणजे आता मी तुम्हाला निदान ज्या दोघांची नाव सांगेन, तिसऱ्यांची मला थोडी माहिती नाही, पण खरं तर ते सुद्धा त्यांनी आधुनिक शिक्षण घेतलेले आहे. त्यातले शंकर श्रीकृष्णदेव आपल्या सगळ्यांना माहिती आहे निश्चितपणे. दुसरे अत्यंत महत्वाचे, त्यांचं नाव फार महत्वाचे आहे, ते लक्षात घ्या. त्यांचं नाव आहे सदाशिव खंडो तथा आप्पासाहेब आळतेकर, हे दुसरं नाव आहे. आणि तिसरं अनंतदास रामदासी, हे चौंडे महाराजांच्या शिष्य प्रशिष्य वर्गातले वगैरे वगैरे आहेत. आणि चौंडे महाराज सुद्धा रामदासी पंथाचे, आणि गोरक्षणाचं फार महत्वाचं काम त्यांनी केलं. इतकं केलं की खुद्द शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना कोल्हापूर संस्थांच्या हद्दीमध्ये जमिनी इनाम दिल्या, गाईला पाळण्यासाठी किंवा गोपालन करण्यासाठी वगैरे वगैरे. तर ही 3 सांप्रदायिक मंडळी आहेत, पण त्या तिघांनाही आधुनिक पद्धतीने कसं लिहिलं जातं हे माहिती आहे. त्यामुळं त्यांना जितकं रक्षण करावं असं वाटेल आपल्या, कारण ते सांप्रदायिक आहेत, आपल्या मूळ कथा, दंतकथा, आख्यायिका, श्रद्धा यांचं, म्हणजे इन दी फेस ऑफ हे जे नवीन काही आलेले आहे त्याच्या पुढे तितकं राजवाड्याने वाटायची गरज नाही. राजवाडे म्हणून टाकतील की हनुमान स्वामीच्या बकरीमध्ये अनेक दंतकथा आहेत, आकडकथा आहेत, ती सरळ म्हणून टाकतात. तसं देव नाही म्हणू शकत. देव म्हणणार मी कुशीत झोपतो हनुमान स्वामीच्या बकरीच्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर हे जे द्वंद्व आहे, कोणत्या शतकातलं, 20व्या शतकातलं, अगदी पहिल्यापासून तर सुरू झालं ते. कारण राजवाडे आणि देव यांचं कार्य जवळजवळ एकाच काळात सुरू झालं आहे. राजवाडे ज्या वेळेला रामदास नावाचा अत्यंत युगप्रवर्तक असंच म्हणतो मी, निबंध लिहितात ग्रंथमालेतून विजापूरकरांच्या, त्याच वेळेला तिकडे देव आपलं समर्थ संप्रदायाचं काम सुरू करतात. रामदासी मासिक सुरू करतात, सत्कार उत्तेजक सभेची उभारणी करतात, आणि महाराष्ट्रभर वेगवेगळ्या रामदासी मठामध्ये जाऊन कागदपत्र हस्तलिखित गोळा करतात आणि ती छापतात. तर त्याच वेळेला त्यांनी छापलेलं, मला वाटतं 1905ची गोष्ट आहे, हे पुस्तक, म्हणजे हा काय रामदास आणि रामदासी ग्रंथमाला आहे, सत्कार्योत्तेजक सभा धुळे, त्यांचं श्री सांप्रदायिक विविध विषय भाग 15. याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे वगैरे हे आपण थोडं थोडं बघणार आहोत. म्हणजे त्यांची भूमिका त्याच्यात काय आहे हे निश्चितपणे आपल्या लक्षात येऊ शकतं. काय काय नेमकं होतं बघा. राजवाडे लिहायला लागलेत. राजवाड्यांच्या लिहिण्याचं आकर्षण या मंडळींना आहे, कारण आपल्याला यापुढे जर रामदासांचं गुरुत्व टिकवायचं असेल, रामदासांचं गुरुत्व म्हणजे रामदास हे गुरु आहेत शिवाजी महाराजांचे सुद्धा, तर काही प्रमाणात आधुनिक पद्धतीचा आश्रय घ्यायला पाहिजे. आणि राजवाडे जर ते करत असतील तर फाईन, म्हणजे आपला चांगला एक नव्यानं आपल्याला एक आलाय मिळाला असा त्याचा मुद्दा झाला. पण ॲट दी सेम टाईम पारंपरिक पद्धतीने पूर्णतः हे नाही लिहू शकत, नाही सोडू शकत परंपरा. तसंच दुसरे आळतेकर, आता बघा, एकीकडे देव, दुसरीकडे मी आत्ता मगाशी सांगितलेले, सांगायचं राहिलं खरं तर, तिसरे चरित्रकार अनंतदास रामदासी, ते जास्त सांप्रदायिक आहेत. आणि तिसरे अर्थात आळतेकर या दोघांच्या मध्ये बसतात. कसे ते मी सांगणार, पण हे 3 चरित्रकार, आणि तिकडे राजवाडे आणि इतर लोक आहेत त्यांचे. राजवाड्यांच्या जवळ पुढे भट येत आहेत, भावा भट धुळ्यामध्येच असतात ते. तर हे असं सगळं चाललेलं आहे. अकॅडमिकचा, महाराष्ट्रातल्या अकॅडमिकचा इतिहास कुणी लिहायचा, महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाचा इतिहास कुणी लिहायचा, हे जरा बघा ना आपण, म्हणजे आपल्या लक्षात ते मुद्दे येतील. आता इथे काय होते मग, हा मुद्दा तुम्हाला सांगतो. हे या खंडामध्ये शंकरराव देव काय म्हणतात बघा, की हे बघा,
दोन प्रवाह त्यांना स्पष्टपणे दिसतात. आणि आपण कुठल्या प्रवाहातले आहोत, थोडं कन्फ्युजन, थोडं असं चंचलता मनामध्ये आहे की 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 दोनपैकी एकच खरा कशावरून, असा प्रश्न विचारतात. आणि त्यासाठी समर्थांचा आश्रय घेतात. जो जो लोक दृष्टीस पडेला, तो तो नष्ट ऐसा कळेला, अवघेच नष्ट एकला भला कशावरून. इतरांचे सुद्धा काहीतरी तथ्य असेल ना, तेव्हा सगळ्यांना सरसकट मुडीत काढू नये, असं या प्रकारचं समर्थांचं वचन ते स्वतःच्या समर्थनासाठी उद्धृत करतात. बघा कसं ते. वस्तुस्थिती अशी आहे की अलीकडे पुष्कळ लोक भक्ती मार्गाची, गुरुनिष्ठेची, धर्मश्रद्धेची, आचार विचाराची कुचेष्टा करत असतात. अहो, त्यात अप्रत्यक्षपणे राजवाडे सुद्धा आले. राजवाड्यांनी पारंपरिक सगळ्या गोष्टी मोडीच काढल्या ना. त्यांचं म्हणणंच हे आहे की हे सगळे देव धर्मवाले, मेटाफिजिक्सवाले, परमार्थ करणारे लोक हे अगोदरच्या काळातले आहेत, अंधार युगातले आहेत. आत्ता आधुनिक काळ जो सुरू झालेला आहे युरोपात, त्याला पॉझिटिव्हिझम म्हणतायत, शुद्ध बुद्धिवाद, शुद्ध अनुभववाद. आणि त्याने इकडे पाहिले पाहिजे. आणि त्यांना रामदासांमध्ये पॉझिटिव्हिझम दिसते. तर अशा पद्धतीने रामदासांचं पॉझिटिव्हिस्ट इंटरप्रिटेशन या मंडळीने मान्य नाही होणार. पण मग काय करायचं, ते नाकारून चालेल का, तेही चालणार नाही. तर तिकडनं मिळालं समर्थन, आधार, तर तोही यांना हवाच आहे. अशी मोठी गमतीची गोष्ट आहे. बघा आता, या मार्गावरील त्यांचा विश्वास खरोखरच पूर्ण उडालेला असतो. हा जुना मार्ग अज्ञानी लोकांचा होय असे त्यांना वाटत असते. ही त्यांची मते मनापासून असतात, त्यात ढोंग मुळीच नसते. पूर्व परंपरेला धरून धोपट मार्गाला जाणाऱ्या लोकांचा त्यांना अत्यंत तिटकारा वाटतो, क्वचित किवही येते. हे आज्ञ लोक आपल्या मौल्यवान आयुष्याचा व्यय करीत आहेत. नुसते नामस्मरणाने काय होणार आहे. किंवा वडील करीत आले म्हणून आपणही अंधश्रद्धेने तो आचार पाळावा, यास काय म्हणावे. जगातील इतर राष्ट्रांची दृष्टी पुढील काळाकडे, आपली मात्र मागील काळाकडे. ही कोण प्रियता इत्यादी अनेक प्रश्न अत्यंत कारुणिक बुद्धीने सूज्ञ लोक विचारत असतात. म्हणजे त्यांना ते डिस्करेज नाही करत, त्यांचा हेतू चांगलाच आहे. राजवाडे जेव्हा या सगळ्या गोष्टींची टिंगल करतात, पूर्वीच्या सांप्रदायिक चरित्रांमध्ये असलेल्या, की ज्यांचा त्यांना राजकारणासाठी उपयोग करून घेता येणार नाही, तिथे राजकारणासाठी उपयोग करून घेता येईल तिथे ते बुद्धी चातुर्याने ट्विस्ट करतात ते सगळं. दॅट अपार्ट. तर हा झाला एक मुद्दा. उलट पक्षी दैववशात भक्ती मार्गाची गोडी लागलेल्यांना आपल्या सुज्ञ पण आचारहीन धर्मभ्रष्ट सरोदांची कीव येत असते. म्हणजे देवांची कीव राजवाड्यांनी करायची, राजवाड्यांची कीव देवांनी करायची, हे साठं आपल्याला दिसतं या ठिकाणी. ते फारसे बोलत नाहीत, पण आपल्या मित्रांच्या नशिबी भक्ती सुख अनुभवायचे नसावे याची त्यांना वाईट वाटते. राजवाड्यांचं वाईट वाटतं देवांना. साधू संतांनी जे सुख भोगले त्याचा आल्हादकारक असा किंचित वारा वडिलांचे पुण्य आपल्या अंगावर जात आहे. त्यात धन्यता मानणारे पूर्वजाभिमानी पुराणप्रिय लोक नवीनांनी समाजात आचार विचाराचा चालवलेला गोंधळ पाहून आपल्याच ठिकाणी हळहळत असतात. आता याला कोण भला म्हणावा आणि कोण नष्ट म्हणावा. जो जे मती सापडला तयास तेची थोर, असा एक रिलेटिव्हिस्ट स्टँड, सापेक्षतावादी पवित्रा देव घेतात. नाही म्हणावयास हे कोडे उलगडण्याचा एक मार्ग. आता पहा बरं का, हे आणखीन इंटरेस्टिंग आहे. भक्तिवान मनुष्य आत्मतृप्त असतो व भक्तिहीन कष्टी असतो. एकाची समाधान वृत्ती असते व दुसऱ्याची सारखी तळमळ झालेली असते. बरे वाईट निवडण्याचे हे एक बाह्य साधन आहे. आणि दुसरे भक्तिसुख म्हणून काय आहे हे जर ठरवायचे असेल तर ज्याच्या कपाळी ते मुळीच लिहिले नाही त्याची साक्ष या कामी काय उपयोगाची. ज्यांनी ते सुख अनुभवले तेच त्याचे महत्त्व सांगू शकतील व त्यांचीच वचने आपणास प्रमाण मानास पाहिजे. आता मग देव कुठे आहेत, हा खरा मुद्दा आला ना इथे. आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, क्रुशियल कळीचा मुद्दा आहे. देव म्हणतात आम्हास आज जी गोष्ट सांगावायची तिची ही अशी भीत भीत प्रस्तावना करण्याचे कारण की, म्हणजे एकीकडे राजवाड्यांच्या गोटात तुम्ही असता आणि त्यांना हे कसं सांगायचं, हे थोडे अपोलॉजिटिक भानगड आहे, कुठेतरी एक कॉम्प्लेक्स आहे. तो कसा, त्याच्यावर कशी मात करायची बघा ना. आम्हाला आज जी गोष्ट सांगायची आहे तिची अशी भीतभीत प्रस्तावना करण्याचे कारण की आमच्या वाचक वर्गात उभय मतांचे लोक असल्यास आहेत आहेत उभय मतांचे लोक आहेत. एका पक्षाला आजची गोष्ट उचणार नाही याचे आम्हाला वाईट वाटते. आता हे जे सांगतायत श्री सज्जनगडावरील विभूती, विभूती म्हणजे विभूती योगातली विभूती नव्हे, भगवद्गीतेच्या. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की पर्वतामध्ये हिमालय माझी विभूती आहे, तो विभूती योग नव्हे. विभूती म्हणजे भस्म.
ते भस्माबद्दल हे काहीतरी सांगतायत की जे राजवाड्यांच्या दृष्टिकोनातून मेटाफिजिकल होईल, पॉझिटिव्हिस्ट नाही होणार. आणि राजवाड्यांना मानणाऱ्या यांच्या वाचक वर्गाच्यासाठी सुद्धा, कारण तोही मग समर्थ भक्त असल्यामुळे, हे राजकीय भक्त असल्यामुळे यांच्या बाजूला असतो, यांचं वाचतो. हा, याच्या मला वाईट वाटते, एका याला आवडणार नाही. पण असली केवळ श्रद्धेची गोष्ट वर्ष 6 महिन्यांनी एखाद्या वेळी आम्ही सांगणार, असे सांगून सुज्ञांनी आम्हाला क्षमा याचना केली पाहिजे. कशाला कन्फ्युशन पाहिजे होय? जो कॉम्प्लेक्स आहे सगळा नेमका. आणि बघा आता त्यांना काय सांगायचंय, त्यांना असं सांगायचंय, मी हे मुद्दाम सांगतो आणि थांबतो, की कशा पद्धतीने या लोकांची मानसिक खळबळ चाललेली आहे. की तिसरा खंड दास विश्राम धामाचा, म्हणजे तोही मुद्दा आला की जो राजवाड्यांचा अत्यंत आवडता खंड आहे, आणि जो नको फारसा वापरायला, असं अनंतदास रामदासही सांगतायत, असं आळतेकर सांगतायत. राजवाडे तर सांगायचंच काय कारण नाही, काय करतील तर. पण यांच्याच्याने ते सोडवत नाही, आणि श्रद्धावाले आहेत. तर त्याच्यात काय केलंय, त्याच्या 19व्या सोपानात ही गोष्ट आली आहे की गडावर, सज्जनगडावर शेजघरात भस्माचे जे कुंड आहे ते सर्वांनी पाहिलेच आहे. त्या भस्माचा महिमा फार थोर आहे. समर्थांचा हस्त त्या कुंडाला लागलेला आहे. कोणीही आपदग्रस्त दर्शनास आल्यास श्री समर्थ त्या कुंडातील भस्म स्वकराने त्याच्या भालप्रदेशी लावीत, व तेणे करून आधीपासून मुक्त होऊन तो सुखसंपन्न होत असते. या गोष्टीवरती राजवाड्यांचा कवडीत कौशल बसणार नाही. आत्माराम महाराजांच्या वेळेपर्यंत त्या भस्मात हा गुण होता. म्हणजे आता त्याचा उल्लेख कुठे आला? आत्माराम स्वामीच्या दासविश्राम धामात आला. हा गुण होता तोपर्यंत, व अजूनही त्या विभूतीचा भाविकाला प्रत्यय येणार नाही असे म्हणण्याचे धाडस कुणी करावे? म्हणजे तो प्रत्यय येईलच असे ठामपणे सांगत नाही. बाबा का कशी गंमत होते. पण कुणी करावे? त्या करांनी आपल्या कपाळी भस्म लावावे इतके आपल्या कपाळी लिहिलेलंच नाही, तरी पण गडावर गेल्यावर ते भस्म स्वकरे लावण्यास सांप्रदायिकांनी विसरू नये. कोणत्याही शनिवारी किंवा माघवद्य प्रतिवदेपासून नवमीपर्यंत उत्सवातील 9 दिवसात कोणत्याही दिवशी ती विभूती घेऊन संग्रही ठेवण्याचा पुष्कळ सांप्रदायिकांचा परिपाठ आहे. आणि मग पुढे ते काय करतात, देव आत्माराम स्वामींच्या दासविश्राम धामामधील 94व्या सोपानामधले काही ओव्या ते कोट करतात. म्हणजे उदाहरणार्थ, एकाकी अग्नीच्या कुंडाजवळी बैसले असते ती एकांत स्थळी, म्हणजे समर्थ परवानगी सकळिका असे झाली कष्ट काद सांगाया या पुसा, मुख्य तपियाची कृपा गहन किंचित जनाला होता दुखणे, गुंफा दरवाजी एवढी धावून सांगत ती समुखाने रोग अमुका, मला असं झालेलं आहे. आणि मग ते काय करतात, समर्थ आपल्या हाताने त्याला ती विभूती ते भस्म लावतात. आणि ते हे ही जुनी गोष्ट. मग पुढे काय म्हणतात माहिती का, की कुंडास लागता महाराज हात अद्यापवरी भाविक जनाते, चर्चिता विभूती येते प्रचित, कुंड अद्याप असे गडी. याच्यावरती विश्वास आहे देवांचा, राजवाड्यांचा नाही. समर्थांच्या प्रतापाने शिवाजी महाराजांना राज्य मिळालं. शिवाजी महाराजांनी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांच्यावर छत्रचामर धरलं, आणखीन काय केलं, दासबोधाची 50 पारायणं केली. हे आहे सगळं त्या चरित्रांमध्ये. याच्यामुळे शिवाजी महाराज मोठे झाले, राज्य मिळालं. म्हणजे हा जो लोक वारंवार उल्लेख करतात आणि अनेकांनी केलेला आहे, देवांनी केला, नंतर सरसळ दिसतं ना. काय दिसतं सांगा, की समर्थांनी शिवाजी महाराजांचं काही चरित्र वगैरे अशी अपेक्षा कोणी करणार नाही. परत आणि हे आपले काय त्यांचं नाव आळतेकर हे तक्रार करतायत की एवढे नंतरच्या काळामध्ये आपल्याकडं समर्थांच्या समकालीन वामन पंडित होऊन गेले, आणखीन कोण शिवराम स्वामी होऊन गेले, दुसरे हे नव्हे, आणखीन कुणी होऊन गेले वाम. हे सगळे मोठमोठे लोक त्यांनी खूप लिहिलं त्या काळामध्ये. शृंगारी लुलिंगराज होता. यांच्यापैकी कोणाला का वाटू नये समर्थांचं चरित्र लिहावं, समर्थांच्या बद्दल काहीतरी लिहावं, गेल्या बाजार आरती लिहावी. अहो, आळतेकरांच्या लक्षात येत नाही बाकीच्यांच्याबद्दल काय बोलतात. ते काय समर्थ संप्रदायिक नव्हते. मला समर्थ संप्रदायिकांनी लिहिलं शिवाजी महाराजांचं एक चरित्र दाखवून द्या. मला म्हणजे पोवाडेवाले लोकांनी, गोंधळी लोकांनी पोवाडे जरी लिहिले ना, कमीत कमी भले समर्थ सांप्रदायिक असतील, बखरलेला काय हरकत होती? आहे का असं काही चरित्र लिहिलेलं सांप्रदायिकांनी म्हणता येईल असं? समर्थ संप्रदायिकांनी नाही. एखादा प्रसंग घेतला, आता ते अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं,
त्याच्यात समर्थांचा हात होता असं अलीकडचे लोक जुन्या काळातले काही प्रमाण ते पत्र लिहिलं म्हणले, ज्याच्यातून असा हात ठेवला की आणि असं वाचलं की पहिले अक्षर विजापूरहून सरदार निघाला असं वाचन होतं, म्हणजे सांकेतिक पत्र लिहिलं. त्या प्रसंगावरती का लिहिलं नाही त्यांनी? हा सरळ सरळ प्रश्न येतो ना. आणि ज्यांनी काही लिहिलं शिवाजी महाराजांच्या बद्दल ते समर्थांच्या चरित्राचा भाग म्हणून लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्याकडे स्वतंत्रपणे पाहावं. गेल्या बाजारी सगळी मंडळी उच्चवर्णीय होती, त्यांना संस्कृत येत होतं. मग सकळकरेने संस्कृत काव्य लिहिलं उदाहरणार्थ. आणखीन इतर लोकांनी सुद्धा परमानंदाने लिहिलं. का यांच्यापैकी कोणाला वाटलं नाही? याचं कारण असं की त्यांना त्या प्रकारच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता. हे बिचारे फुकटच तक्रारी करून आणले आहेत की राजकारणात कसे काय पडलेले नाहीत, पण पडले असणार, नोंद नाही, माहीत नाही. म्हणजे हे जे अर्थापत्ती प्रमाण मागच्या एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं, अनुपलब्ध आणि अर्थापत्ती हे 2 प्रमाण आहेत. देवदत्त जेवताना दिसत नाही दिवसभरात, पण चांगला गडलठ्ठ आहे, व्यवस्थित तब्येत चांगली आहे, म्हणजे तो रात्री जेवत असला पाहिजे. तसंच हे काही उघडपणे दिसली नाहीत कुठे संप्रदायामध्ये. 1100 मठ आहेत असं सांगतात. कुठल्या नेमक्या महंताने काय राजकारण केलं मला सांगा. आपण गडीभर समर्थांनी केलं असं गृहीत धरू या सगळ्या प्रमाणांचा विचार करून. आहे का कुठे? एक केलेलं आहे नक्की, पण मी ते नंतर सांगणार, आता नाही सांगणार. योग्य वेळेला सांगेल कुठे केलं ते. सांगायचा मुद्दा काय की पारंपरिक लोक त्यांचा समर्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांप्रदायिकांचा आणि अलीकडचे राजवाडे पद्धतीने यांचा दृष्टिकोन समर्थांकडे चरित्राकडे पाहण्याचा, यांच्यात एक ताण आहे, यांच्यात एक तणाव आहे. आणि त्या तणावातनं हे सगळे प्रश्न की जे मग पुढे सामाजिक प्रश्न म्हणले, पुढे राजकीय प्रश्न म्हणले, निर्माण झाले. म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाचं, धार्मिक इतिहासाचं, सांप्रदायिक इतिहासाचं शुद्धीकरण करण्याची गरज मला वाटते आणि ते आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद. इतिहासाचार्य राजवाडे यांनी समर्थांचं महत्त्व सांगण्याच्या नादामध्ये तुकोबा आणि समर्थ यांची तुलना केली. आता राजवाड्यांची जातीविषयक मतं लोकांना माहिती असल्यामुळं आपोआपच इतरांनी त्याचं सगळं जातीय पद्धतीने विश्लेषण केलं, हे स्वाभाविक होतं. त्याची परिणती कशात झाली पाहणं, जातीय तेढ ज्याला म्हणतो आपण, ती निर्माण होण्यात झाली. म्हणजे कसं, अगदी साधं पुढचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. टिळकांचं नेतृत्व जोमात असतानाच गांधीजींचं नेतृत्व उदयाला आलं. त्यावेळेला पुण्यामधले टिळकांचे एक अनुयायी भालाकार भोपटकर असं म्हणाले की लोकमान्य टिळक म्हणजे रामदास स्वामी आधुनिक काळातले, आणि महात्मा गांधी म्हणजे तुकोबा. आणि ते करताना त्यांनी तुकोबांच्या संबंधी काहीतरी शब्द वापरले, टाळपिट्या वगैरे. आता असं जर लोक म्हणायला लागले तर काय होणार? बरं, भालाकर तिथे थांबले नाहीत, ते पुढे असंही म्हणाले की म्हणून टिळक जिथे राहतात त्याला म्हणजे गायकवाड वाड्याला असं नाव द्यावं. अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी लोक जातीय पद्धतीने समाजकारण, राजकारण, अकॅडमिक्स, तेव्हा तो जो काळ आहे ना 1920 ते 1930च्या दरम्यानचं दशक, हे महाराष्ट्रामध्ये जातीय दशक आहे. 100 वर्ष आपण त्याला पूर्ण करतोय आज.